शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठला तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आज ऐनवाडी येथे आज सेवा करण्याचा योग आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय जिज्ञासू वृत्तीने हनुमंतरायाच्याकडे काहीतरी विचारपूस करतात. विठ्ठला थोडासा परिहार सगळ्यांना ज्ञात आहे. ऐनवाडीच्या या मारुतीरायांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने आज सेवेचा सुयोग आहे. या पवित्र अशा उत्सवामध्ये आज मलाही तुमच्या सर्वांच्या मध्ये उपस्थित राहून शाब्दिक आहुती देण्याचा योग आलेला आहे. सुंदर प्रकारची मृदंगाचार्य आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नाव लौकिक मोठं आहे, ज्यांनी भरपूर सेवा केलेली असे गायक आमचे आदरणीय दिगंबर बुवा आणि आमचे आदरणीय दिलीप बुवा
आणि तुम्ही सर्व संत मंडळी, मातृशक्ती, पितृवर्ग, आलेल्या मुली बाळी, पाहुणे रावळे, सर्वांच्या सानिध्यामध्ये आपल्याला थोडा वेळ या शब्दांचा आश्रय घेऊन सेवा करायची. विठ्ठल जीवनामध्ये असे सुयोग एखाद्या वेळेलाच येतात. मूर्ती प्राण प्रतिष्ठा नेहमी नाही, कलशारोहण नेहमी नाही. कधीतरी आपल्या जीवनामध्ये अशी सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखे योग असतात की या मारुतीरायांच्या स्थापनेच्या वेळेला आम्ही होतो, कलशारोहणाच्या वेळेला आम्ही होतो. हा आपल्या जीवनामध्ये एक मोठा आनंद आहे. संतांनी वर्णन केले, शेवटीचे दान भागा आला नारायण. कळस म्हणजे शेवटचं दान आहे. मारुतीरायांच्या दरबारामध्ये हा सगळा मोठा खटाटोप या गावाने केलेला आहे आणि सुंदर प्रकारच्या उत्सवाचं आयोजन इथे केलेलं आहे. मारुतीरायांची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहावी आणि त्या मारुतीरायांच्या कृपेने समस्त ग्रामस्थांना आयुर, ऐश्वर्य, आरोग्य, संतती, संपत्ती आणि महाआनंदाची प्राप्ती व्हावी अशी मारुतीरायाकडे सर्वजण मिळून प्रार्थना करूया. मला इथे ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला ते वामन बर्वे त्यांनी आग्रह केला आणि आज असं झालं की 2-4 कळसाचेच कार्यक्रम आहेत दिलीप आज. मला असं वाटलं की शेवटी टाळाटाळी करावी. आता हा रस्ता खराब आहे म्हटलं गंगाधर, पण ते वामनराव फार हट्टी दिसले आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की गुरु महाराज येणार आहेत, याच्यावरून उमरजून मग तर जाणंच महत्वाचं आहे. म्हटलं विठ्ठला मोठा भगवत भाव आहे, श्रद्धा आहे. विजयाच्या भूमिकेमध्ये आणि जिज्ञासू वृत्तीमध्ये तुकोबारायासारखा साधक नाही. स्वाभिमानी जर कोण असेल तर तुकोबाराय संप्रदायामध्ये. कोण्याही सामान्य माणसाची शरणागती तुकोबाराय करू शकत नाही. महाराज इतिहासामध्ये हजारो संत होऊन गेले असतील, पण तुकोबारायासारखा स्वाभिमानी महात्मा मात्र इतिहासात केवळ एकच आहे. ते देवाला म्हणतात, देवा तुला काय करायचे ते कर, पण मी कुणालाही संत म्हणणार करीसी ते देवा करी माझे सुखे करीसी ते देवा करी माझे सुखे परिमितासी मुखे न म्हणे संत परिमितासी मुखे न म्हणे संत नमने तरी देवा करी माझे सुखे. एवढा कट्टरपणा इतर साधूकडे नाही सापडत आपल्याला. पण परित्याशी मुखे न म्हणे मी संत असे म्हणणारे तुकोबाराय आज हनुमंतरायाची शरणागती करतात. नवल आहे. संप्रदायामध्ये मारुतीरायासारखा सर्व गुण संपन्न आणि सर्व श्रेष्ठ सर्व वृत्तीने निष्कलंक महात्मा इतिहासात दुसरा कुणी नाही. संतांनी सांगितलं की चौघांची निवड केली. थट्टेपासून सुटले चौघे जण, शोक भीष्मानी हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण, याला नाही बट्टा. हे 4 जण निवडून काढले. कोण कोण काढले? शुकदेव, मत सुखिना शुक, भीष्मश्च सहोदराणाम, हनुमान कीर्तिवंतश्च, कार्तिकेयम पराजितः. अशी महात्मे आहे ती 4 जण. या 4घाला डाग लागला नाही. नैष्टिक ब्रह्मचर्याच्या यादीमध्ये या 4घाचा नंबर आहे. यांच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही जगामध्ये.
पण आता शाळेमध्ये जर सारखेच मार्क 4 विद्यार्थ्याला पडले तर पुन्हा त्याची काय केली जाते, परीक्षा घेतली जाते पुनश्च. आता 4ला कसा पहिला नंबर दिगंबरबाद यावा, म्हणली चाळणी लावा या चौघांची. काय लावा की कुठं, मग त्याच्यामध्ये 3 जण पुन्हा नंतर फेल झाले. शुकदेव कशात फेल झाले महाराज, शुकदेवाला अभिमान निर्माण झाला. आणि अभिमान सुद्धा एक कलंकच आहे ना. विठ्ठला विठ्ठला महाराजांनी वर्णन केले, ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळी अभिमान. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासी उपराठी दृष्टी केली. जनक भेटीशी पाठविला तेने, अभिमान नानी खोटे केले. खोटे करून या लाविला अभ्यासी, मेरू शिखराशी शुक गेला. जाऊन या तेने साधिली समाधी, तुका म्हणे तदी होतो आम्ही. ते सगळं पाहिलं म्हटलं. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये शुकदेव राहिले, पण थोडासा परिणाम झाला जीवनात. काय झालाय, 12 वर्षाला आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर रस्त्याने पळायला लागले आणि व्यापक हृदय झालेलं होतं. त्याचं भागवतात वर्णन आहे की यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदो, स्तम सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी. तदाकार अवस्था झालेली होती, ब्रह्मभावाला प्राप्त झाले होते. व्यासाने हाक मारली शुका म्हटल्याबरोबर झाडं म्हणायची, इतकी व्यापकता त्यांची झालेली होती. पण रस्त्याने जाताना वडील पाठीमागे, शुकदेव पुढे पळतायत. आणि बापाची एवढीच इच्छा आहे की बेटा एकदा आम्हाला पुत्र मुख दाखवतो. पण थोडीशी लीला केली. रस्त्यामध्ये काही बायका स्नान करत होत्या, अप्सरा. शुकदेवाला पाहिल्याबरोबर त्यांनी बाहेर येऊन नमस्कार केला आणि व्यासाला पाहिल्याबरोबर गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाऊन थांबल्या. आणि व्यासाने त्या आता पुत्राचा पाठलाग सोडून दिला आणि त्या महिलाशी चर्चा करायला सुरुवात केली. का हो म्हटले, आता माझा 12 वर्षाचा मुलगा इथून गेला, त्याला तुम्ही बाहेर येऊन नमस्कार केलात आणि मी वृद्ध व्यक्ती असून मला पाहून तुम्ही लाजलात का? मायापुराणी सांगितलं, महाराज इथं वेळ घालू नका, पोराचा पाठलाग करा. ते म्हणायला लागल्या, नाही नाही सांगात. मग सांगितलं, तो आत्ता जन्माला आलेला आहे, ब्रह्मव्यक्ता आहे, त्याला स्त्री पुरुषातला भेद समजत नाही, तुम्हाला स्त्री पुरुषातला भेद समजतो म्हणून आम्ही पाण्यात गेलो. इतक्या शब्दांना अहंकार वाढला. महाराज लक्षात ठेवा, अयोग्य माणसं जेव्हा स्तुती करतात ना, तेव्हा गदडी माणसं सुद्धा योग्यतेचा आविर्भाव दाखवतात. बेस्वऱ्या माणसाला क्या बात आहे म्हणल्यावरती गप बसतं का? नाही गप बसत. एखाद्या बेतालात वाजवणाऱ्या मृदंग्याची प्रशंसा केली, वा किती सुंदर, तर त्याचा अहंकार, किंवा एखादा अनाधिकारी कीर्तनकार त्याची स्तुती केली तर त्याचा अहंकार वाढतो नाही का? आता सिस्टीमवाला आजचा चांगला आहे, पण एखादा चांगलाच नाही, त्याला आपण जर म्हणा वा वा तुझी सिस्टीम सुंदर आहे, तरी तो त्याच्यात बदल करीत नाही. पण त्याला वाटतं ती फलानी महाराज म्हटली चांगली आहे म्हणून. पण आपली अहंकाराची वृद्धी अशी होते आपल्या जीवनामध्ये. पण सज्जनो, हा भगवत भावाचं स्वरूप आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि म्हणून दिलीप तुकोबारांनी सांगितले, स्तुती पराविया मुखी रुचिकर, प्रीतिपात्राचा गौरवी आदर, परस्परा हे सादरा सादर, योग सज्जनाच्या सुखा नाही पार. स्तुती घातक आहे. आणि मग ते अहंकार वाढल्यावर व्यासाने सांगितलं, बेटा तुला जो रोग झालेला आहे त्या रोगाचा उपाय करणारा डॉक्टर कुठे? मिथिला नगरीत आहे म्हटले, तिथे जाईल. मग डाग लागला अहंकाराचा, तुच्छतेचा, बापाच्या अवमानाचा. विठ्ठला दुसरे बाळ ब्रह्मचारी भीष्म आहेत. दुसरा डाग नाही, पण एक डाग भीष्माला लागला. कोणता? पाप केलं नाही पण पाप करणाऱ्याला आडविलं नाही. शहाण्या माणसानं गप्प बसलं की अर्ध पातक त्याच्या डोक्यावर जात असतं. नाही तर भीष्माचार्यासारखा कोण आहे हो जगात? बापाचं लग्न जमावं म्हणून ब्रह्मचारी राहिलेला महात्मा भीष्माचारी आहे. बघा कशी कथा आहे ती. शंतनू नावाचा राजा गंगेशी लग्न केलं, सर्व मुलं गंगेत सोडले आणि एक देववृत्त नावाच्या मुलाला टाकून ती गंगा सोडून गेली. आणि मग राजाला प्रपंचामध्ये सुख वाटत नव्हतं आणि मग तो वनामध्ये जायचा
आणि त्याच वनामध्ये एका दाशरथ नावाच्या कोळ्याची मुलगी सत्यवती फिरायला यायची. हिने तिच्या बापाला मागणी केली शंतनू राजानं की महाराज मला तुमची मुलगी पाहिजे. त्या बापाने नकार दिला, दुसर परण्याला मी मुलगी देणार नाही. याचा अर्थ काही जुन्या माणसांना कळाला असेल. का देणार नाही त्याचं कारण आहे, तुम्हाला पहिल्या बायकोचा मुलगा आहे, तो राजगादीवर बसेल, राजा होईल आणि माझ्या मुलीचे मुलं त्याची सेवक होते म्हणून मी देणार नाही. हे कळाल्यावर मला स्वतः बापाचं लग्न जमवायला भीष्माचार्य गेले आणि सांगितलं जन्मभर लग्न करणार नाही, वाटा मागून घेणार नाही, गादीवर बसणार नाही, तुझ्याच मुलीचे मुलं गादीवर बसवेल पण माझ्या बापाला तुझी मुलगी दे. बापाच्या लग्नासाठी प्रयत्न केला. आज एखादा बाप जर म्हणला मला लग्न करायचंय, पोरग गोड जेवण करतंय पण लग्न नाही, पण त्याच्यासाठी प्रयत्न केला भीष्माचार्याने. केवढं मोठं वैराग्य असेल. बापाला सुख लाभावं म्हणून स्वतःच्या आयुष्यातल्या परम विषयांत सुखाचा त्याग करून जन्मभर ब्रह्मचर्य राहिलेला महात्मा. पण भर सभेमध्ये द्रौपदीची साडी ओढताना काय करायलाच दुर्योधना इतकं जरी भीष्माचार्य म्हणले असते तरी ते केलं नसतं. महाराज एक सांगू, शहाणी माणसं जेव्हा गप्प बसतात तेव्हा अज्ञानी लोकांचा सुकाळ होतो आणि अज्ञान्यांच्या हातात सत्ता कारभार गेला की जागतिक वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला अन्यायाविरुद्ध प्रतिकार केलाच पाहिजे. लक्षात ठेवा, बोललं पाहिजे. हो आता लोकांची अशी अवस्था आहे, काय करायचं, कोणाला कशासाठी बोलायचं, काय संबंध आहे असं माणसं सांगतात. आणि ती घरचीही माणसं दाबून ठेवतात. पुढे काही बोलताल बघा, काही म्हणताल बघा, तुम्ही कार्यक्रमात काही करताल बघा तुम्ही. अहो ज्याला कळतं मृदंग कमी झालाय त्यांनी सांगितलंच पाहिजे. ज्याला कळतं भजन बेसुरात व्हायलंय त्यांनी त्याला दाबलंच पाहिजे. ज्याला ज्याची आता स्वयंपाक मध्ये मीठ कमी आहे, पिऊन पाहणाऱ्यानं सांगितलं पाहिजे ना कमी आहे, तेव्हा कळेल आचार्याला की याच्यात काय कमी आहे ते. नाही म्हटले महाप्रसाद आहे, कशाला सांगायचं, कशाला सांगायचं, गाव खात नाही पुन्हा टाकून द्यायची वेळ आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी बोला, फक्त एवढंच आहे, कुठेही बोलू नका, कुठेही बोलू नका, कुणालाही सांगू नका. जिथं आपली सत्ता आहे तिथंच सांगा. विठ्ठला विठ्ठला असं आहे हे. आणि म्हणून सज्जन हो, सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे. भीष्माचार्याला ते पातक लागलं, केलं नाही पण करणाऱ्याला अनुमोदन दिलं. शांत बसणं म्हणजे अनुमोदन देणंच आहे ना दिगंबर बुवा. आणि म्हणून तोही डाग त्यांना लागला. आणि तिसरे कार्तिक स्वामी महाराज. कार्तिक स्वामीनं माईचाच द्वेष केला, पार्वतीचा. ज्या वेळेला अग्रपूजेचा मान गणपतीला मिळाला तेव्हा कार्तिक स्वामीने आईलाच शाप दिला आणि सांगितलं आजपासून कोणत्याही बाईने माझं मुख पाहायचं नाही आणि जिने मुख पाहिलं तिला बुक्का लावून फिरायची वेळ येईल. म्हणजे क्रोध आला, राग आला. मग क्रोधही महात्मा नाही. कोणत्या तरी अडचणीमध्ये तिघजण सापडले पण सगळ्यामध्ये निश्चल आणि निखळ जर कोण असतील तर मारुतीराय. विठ्ठला विठ्ठला तुकोबारामले खेळिया माझी हन्म्या शहाणा तो न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधची कैचा तेथे कैचे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंकेशी पेने रे. ऐक खेळिया तुझ सांगतो जाणून खेळ खेळे रे. सगळे खेळ खेळताना संसाराच्या खेळात सगळे हारले. अहो आपल्या भाषेत बटील झाले. विठ्ठला विठ्ठला डागील झाले. पण एकमेव मारुतीराय असे कशाचा डाग नाही, अहंकाराचा नाही, कामाचा नाही. अहो कामाचा संबंधच नाही. माईच्या पोटातूनच लंगोट बांधून आलेला ब्रह्मचारी महात्मा कोण आहे? मारुतीराय. आजपर्यंत इतिहासात असं कधी झालं नाही की आईच्या उदरातूनच लंगोट बांधून आले लेकरू जन्माला आले, पण मारुतीराय जन्माला आले. जन्मता कौपीन जयाचे अंगी ब्रह्मचारी तो एकची सर्व जगी.
म्हणून मानिती सकळता आला नमस्कार माझा श्री मारुतीला. समर्थांचा तो हे जन्मताच. आणि म्हणून तर सांगितलं होतं अंजनीने, राजा जन्माला तुझ्या लंगोट ही मला माहित आहे आणि दुसरी तुझ्या गुरुला माहित आहे. जो कोणी ओळखेल तो तुझा गुरु. विठ्ठला तरी एकदा आबाळ आलतच मारुती रायावर सुद्धा बरं का. आबाळ येते कधी कधी पुन्हा. ती पाताळामध्ये गेल्यावर मकर ध्वज नावाचं वानर आईरावण मैरावणाच्या दारात राखायला होतं, माहिती सगळ्यांना. आणि ते महाराज जमूच दे ना मारुतीरायाला. मारुतीरायाने विचारलं तुझ्या पप्पाचं नाव काय? मग त्याला सांगितलं माझ्या फादरचं नाव मारुती आहे. म्हणला मारुती? कोण मारुती? त्यांनी सांगितलं मला माहिती नाही, मी माझ्या वडिलाला पाहिलेलं नाही, पण माझ्या आईनं सांगितले की वायुपुत्र आणि पुन्हा केशरी नंदन आणि मारुती माझे वडील आहेत. म्हणलं मारुती म्हणल्यावर मीच आहे की मारुती? आणि तू माझा पोरगा कसा काय? बोलव तुझ्या आईला. मग तिनं सांगितलं स्वामी तुम्ही ब्रह्मचारीच आहात, अखंड ब्रह्मचारी आहात, पण तुम्हाला हे माहित नाही तुम्ही ऊर्ध्वरीती आहात. तुमच्या मस्तकाला घाम आला आणि तुम्ही तो पाण्यात टाकला आणि मी असं आहे का म्हणले. नाही तर महाराज की बंद करायचंच काम आहे की. विठ्ठला महाराजांनी वर्णन केलंय. पिता ज्याचा सुचिरभूत, माता पतिव्रता सत्य, जो राम भजन नित्य रत, त्याचे चित्त ढळे. अंजनी सारखी पतिव्रता नाही, केशरी सारखा सुचिरभूत मनुष्य नाही, रामरायासारखा अखंड भक्त नाही महाराज. अनपेक्ष सुचिर दक्ष, उदासीनो कर्तव्यतः, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिया. असा एकमेव भक्त जर कोण असेल तर ते मारुतीराय महाराज. जगातला सगळ्यात मोठा पदवीधर मारुतीराय आहेत. विठ्ठला किती पदवी आहेत? मनोजवम 1, मारुत तुल्य वेगम 2, जितेंद्रियम 3, बुद्धिमता वरिष्ठम 4, वातात्मजम 5, वानरयुत मुख्यम 6, श्रीराम दूतम 7 पदव्या आहेत. इतिहासामध्ये 7 पदव्या असणारा मनुष्य पुराणात कोणीच नाही, कोणीच नाही. सगळ्यात मोठे पदवीधर मारुतीराय आहेत. आणि एवढं सगळं असून नम्रतेचा कळस मारुतीरायाकडे आहे. काय पाहिजे मारुतीराय तुम्हाला सांगा? मारुतीराय म्हणतात काही नको, एवढंच पाहिजे, तुझी सेवा करीन मनोभावे, 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 तुझी सेवा करीन मनोभावे. दैवत रंगले माझ मन गोविंदी रंगले, नवसी माझे नवसी, नवसी माझे नवसी, मन गोविंदी रंगले, माझे मन गोविंदी रंगले, नवसी माझे नवसी, नवसी माझे नवसी. दुसरी मला अपेक्षा नाही, एकच अपेक्षा आहे, तुझी सेवा करीन मनोभावे. देवा तुझी सेवा करीन, अखंड करीन. कशाची अपेक्षा नाही महाराज, अनपेक्ष जीवन आहे मारुतीरायाचं. प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे. रावणाला मारलं, सगळेजण अयोध्येला आल्यावर सीतामाईनं भूमिका प्रगट केली. मालक मला असं वाटतं माणसांनी साथ सोडली, अस्वलांनी, माकडांनी, वानरांनी साथ दिली,
यांची सगळ्यांची बोळवण करा. काय करा? बोळवण करा. बोळवण हा शब्द फार महत्वाचा आहे. आता एक कळशाला सुद्धा ज्या मुलींनी दान दिलंय त्यांची परतफेड करावी लागते बरं का. हा म्हणजे असं महत्वाचं आहे. नाही तर त्या मुलींचं कर्ज जर देवाच्या डोक्यावर बसलं, आता काही काही गावामध्ये लोक पैसे गोळा करतात आणि त्या मुलींना काही देतच नाहीत महाराज, आणि आम्हालाच कमी पडलं म्हणतात. अरे काय कमी पडलं तुम्हाला? नाही आमच्या हे कार्यक्रमालाच पुरलं नाही म्हणा. आज एका गावाला मी गेलो आणि त्यांना विचारलं, अरे मुलींना काही भेटवस्तू आणल्या का नाही? ते म्हणलं आणल्या नाहीत. म्हणलं आमचं भागणं अरे नाही तसं नाही बा, त्यांना दिलं पाहिजे. आणि सांगू का मुली बाया पोरांना, आज जो प्रसाद मिळतो ती माहेरातली सगळ्यात श्रेष्ठ बोळवण असती बरं. श्रेष्ठ बोळवण, सगळ्यात श्रेष्ठ बोळवण. आजचा जो प्रसाद आहे त्या प्रसादाची बरोबरी 1 क्विंटलवर सोनं करू शकत नाही. मग काही असू द्या, काही द्या, काही तुम्हाला जे घडतं ते द्या, असं हेच पाहिजे म्हणून नाही. नुसतं नारळ जरी त्यांच्या हातामध्ये दिलं तरी तो श्रीफळ आहे, प्रसाद आहे. त्यांची काही अपेक्षा नसते. काय नवलंय बघा, मंदिर गावाने बांधायचं आणि कळस मात्र मुलीचाच पाहिजे. घंटी असते ना, ती गर्ग संहितेमध्ये वर्णन आले. गावामध्ये जर एखादा पाहुणा येऊन राहिलेला असेल दुसऱ्या गावचा, तर घंटी त्याची म्हणे देवाला. कोणाची? बाहेर गावचा पाहुणा येऊन राहिला त्याची घंटी देवाला, कळस मुलींचा आणि मूर्ती मंदिर गावाचा. विठाला एखाद्या मुलीला वाटलं बा अजून मला काही द्यायचंय, अन्नदान वगैरे करायचंय, करू शकता, अडचण नाही. पण मुख्य या गोष्टी आहेत म्हणजे काहीतरी बोळवण त्यांची केली पाहिजे, व्हायला पाहिजे बोळवण. आणि मग सीतामाईने सांगितलं की सगळ्यांची बोळवण करा. रामराय म्हणले ठीक आहे. लोक बोलवून घेतले, ज्यांना जे पाहिजे ते इच्छा मागा. कोणी काही मागितलं. पण मारुतीरायांनी सांगितलं सगळं झालं. म्हटले हे सीतामाई म्हणतात सर्व काही झालं, पण ज्यांनी सर्वात जास्त कष्ट केले त्याच तोच राहिला ना. आपल्याकडे खरं आहे मला बेजार होणार बाजूला राहते आणि जे काहीच करीत नाही ते फोटोच चमकत आहे. विठ्ठला जे खरे कष्ट करते ते कुठं असते पत्ता नाही त्याचा, आणि जे काहीच करत नाही ते सगळ्यांच्या पुढे. कंडिशन झालं तसंच असतं जगामध्ये. कंडिशन तीच आहे, पूर्वी तीच होती, आजही तीच आहे आणि पुढेही तीच राहणार आहे. विठ्ठला न्याय का म्हणले. आमच्याकडे एक जणाचा विवाह लग्न झालं. महाराज किती वाजता येणार आहे? हा म्हणजे मला पुढे कार्यक्रम 1ला सोडणार आहे मी. दिला फोन करून बघा, फोन लावून बघा. विठ्ठला लक्ष करा. एक लग्नामध्ये मी एका जागी लग्नाला गेलेलो नव्हतं. मग ते घरी गेल्यावर तो मनुष्य मला दाखवत होता त्याच्याचा अल्बम फोटोचा असतं. आता हे चांगले कॅमेरा लावून आपल्याला आठवण राहते. 10-20 वर्षाला सुद्धा कार्यक्रम पाहायला मिळतो. कोण आलं होतं ते दिसतं. पण ही काळाची गरज आहे बरं का आता. हा आणि मग ते फोटोमध्ये जो दाखवत होता तो फोटो दिसतच नव्हता. अरे त्याला म्हणलं तू नव्हतास? अहो म्हणला नाना मंडपात काम करायला मी होतो, हे सगळे बिनकामाचे फोटो आहेत. विठ्ठला तसं सगळ्यांनी सेवा केली. मारुतीराय बोलवा, मारुतीला बोलवलं. मारुतीराया काय? अहो म्हटले आमची इच्छा आहे तुम्हाला काहीतरी द्यायचं. मारुतीराय म्हटलं काय पाहिजे? काही नको, सेवा पाहिजे अखंड. तो माझा स्वामी मी तुझा रंग, दुसरं काही नको. बरं नाही तसं नाही मारुतीराय, काहीतरी घ्यायला पाहिजे. मग गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि मारुतीरायांच्या गळ्यामध्ये घातला. असं पाहिलं मारुतीरायांनी झाडावर जाऊन बसले. घेतला मणी, चावायचा, असं फोडून पाहायचा आणि फेकून द्यायचा. रामराय म्हणले सीते आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मारुतीला काही देऊ नका. ती म्हणली शेवटी माकडाची जात जातीवरच गेली. म्हणली माकडाच्या गळा मोलाचा मणी
आणि ते थुंकून टाकतोय. सीतामाई गेल्याने म्हणायला लागल्या, मारुतीराया काय माते, अहो तुम्हाला त्या रत्नाची किंमत माहित नाही, पृथ्वी मोलाचं एक एक रत्न आहे. असं हो, पण का फोडतोयस तो? मी असं ऐकलं होतं, जिथ सीतेची वस्ती घडे तेथे राम नाम स्मरती झाले. मी असं ऐकलं होतं, वैष्णवा संगती जग ब्रह्मरूप, वैष्णवा संगती जग ब्रह्मरूप, वैष्णवा संगती जग ब्रह्मरूप, वैष्णवा संगती जग ब्रह्मरूप. नावाच्या प्रतापे देव करी नामाचा प्रतापे असं मी ऐकलेलं होतं आणि म्हणून त्याच्यामध्ये पाहत होतो. अहो खरंय. काय पाहत होतास? मध्ये राम आहेत का ते पाहत होतो. अरे मण्यामध्ये राम पाहतोयस मारुतीराया तुम्ही, तुमच्यामध्ये राम आहे का? नाही आहे का म्हटले. बिनरामच आहे का? दाखवा. पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभूप. आणि साठविला दाता एवढी निष्काम भक्ती, निराभिमानी भक्ती तुकोबराय मारुतीरायाने केली. म्हणून तुकोबराय जिज्ञासू वृत्तीनं मारुतीरायाला विचारतात अभंगाच्या पहिल्याच्या. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता,
काय भक्तीचा गावाचा शब्दार्थ शरण शरण व्याकरण शास्त्रामध्ये दुरुक्ती आली की आग्रह असतो बरं का. तुम्हाला कलशारोहणाला यावं लागेल, फार आदरभाव दिसत यावंच लागेल. आणि हे तुम्ही आल्याशिवाय त्याच्यात आनंद निर्माण होणार नाही. बोलण्यातून आग्रह करतो तसे इथं शरण शरण जी आदरार्थी भूमिका आहे. पूर्वीच्या काळी जी शब्द म्हणजे आदराचं निर्देशन करणारा शब्द आहे. मुलाला बापाने हाक मारली जी, किंवा घरामध्ये सालगड्याला हाक मारली तर जी म्हणण्याची पद्धती होती. आता ती पद्धती संपुष्टात आलेली आहे. आता जी नाही काय म्हणतात लोक, बापाने हाक मारली बा अरे बा काय बोलले असं होतं. पण जी आणि कोणाला हनुमंता आणि पुन्हा एकेरीवर आली कशासाठी, तुझा आलो. आता तुम्हा म्हणायला पाहिजे या म्हणू का, अगोदर जी म्हणले पुढे तुझं. मी मुद्दाम गाथ्यामध्ये अभंग पाहायला कसा आहे तो, तुम्हा आहे का तुझं आहे, तर तेव्हा लक्षात आलं तुझं आहे. तुझं आणि तुझं कशासाठी म्हटले, त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या अवतारामध्ये राम अवतारात आमचे तुकोबाराय म्हणजे अंगद होते. अंगद आणि अंगद असल्यामुळं अंगद राजपुत्र होते, हनुमंतरायाच्या टोळीचे मालक होते. पण तो पूर्वीचा हक्क भाव दाखवला आणि काय सांगितलं, अहो म्हटले तुम्ही आहेत खरंय, तुझा आलो, पण काय काम आहे तुमचं माझ्या जीवनामध्ये, तुम्ही काय करा, त्याचं निर्देशन अभंगाच्या ध्रुवचरणामध्ये. भक्तीचा
काय काम आहे तुम्हाला? काही नाही, आम्हाला काही द्रव्य किंवा काही असं नाही की आमच्याकडे कुठल्या प्रकारची आडी अडचण सुरू आहे याची आम्हाला गरज नाही आहे. पण आम्हाला एक एक तुम्ही निष्काम सज्वळ भक्ती कशी केली ते सांगा. वाटा आणि कोण तुम्ही सोबत आहात, त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवलेले आहात, पारंगत आहात भक्तीच्या क्षेत्रामध्ये. माणसानं विचारपूस करावी कोणाला? जो त्या क्षेत्रातला पूर्ण ज्ञाता आहे त्याला. जो गेलेलाच नाही, काय गावाचं नाव आहे या? ऐनवाडीला कोणी गेलेलंच नाही, त्याला विचारलं ऐनवाडी ऐनवाडी, तो कसा सांगेल ऐनवाडी कुठे आहे ते? मग ते सांगावं लागेल. मग यांनी बरवीनी सांगितलं ना, रस्त्याने या अमुक अमुक हॉटेल आहे, तिथे एक मोठं बॅनर लावलेले आहे, तिथून मध्ये वळा आणि फार जवळ आहे तिथून. मग का जो तिथं आहे, ज्याला सर्व माहिती आहे, त्यांनी केलेलं मार्गदर्शन योग्य असतं. आणि अनाधिकारी माणसांनी केलेलं मार्गदर्शन, ज्याला माहिती नाही, योग्यता नाही, त्यांनी केलेलं मार्गदर्शन आपल्याला कुठं जायचं? ऐनवाडीला जायचं. म्हणलं काय करा? इथून ह्याला जा, चाटूरला या, चाटूरून माळेगावला जा, माळेगावून लोह्याला या, लोह्याहून असं या. अहो त्याचंही मार्गदर्शन खरं आहे, पण वेळ जास्त लावणार आहे ना, इथं आणणारच आहे. पण नैपुण्य मिळवलेली माणसं मधला रस्ता सांगतात, ना ना अजून 10 मिनिटाचा प्रवास तुमचा वाचवतो, तुम्ही काय करा, असं असं येण्यापेक्षा सरळ या, विठ्ठला विठ्ठला. आता कीर्तनाला जाताना कधी कधी लोकेशन पाठवतात लोक. ते लोकेशन काय करतं दिलीप बुवा? नको त्या वाटा दाखवतात, नको त्या वाटा, बांधण रस्ते वगैरे दाखवतो. कधी कधी गपलत होते. पण तसं बाबा हे शास्त्र ग्रंथ अनेक वाटा दाखवतात आपल्याला. पण साधू पुरुषांनी दाखवलेली वाट योग्य असते. पण मारुतीला म्हणतात तुम्ही मला वाट दाखवा. कारण संत सांगतात आमचं कामच ते आहे, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा,
आणि तुम्ही कशी आहात? शूर. मारुतीला एवढं शूर कोणी नाही. मला एकट्या लंकेमध्ये जाऊन सगळी लंका जाळून येणारा बहादर केवढा असेल? जिथं सगळे शत्रूच होते आणि त्या सगळ्यांच्या मध्ये गेले. आणि एवढंच नव्हे, त्याची दाढी सुद्धा जाळली. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. एवढा पराक्रमी पुरुष, शूर आहे आणि पुन्हा धीरही आहे बरं का. काहीकडे सामर्थ्य असतं पण धीर नसतो, काहीकडे ज्ञान असतं पण धीर नसतो, काहीकडे पद असतं पण धीर नसतो. महाराज लक्षात ठेवा, मनुष्याच्या जीवनात दोन गोष्टीची फार गरज आहे. एक संयमाची आणि दुसरी धीराची. धीर, शांतता. काही प्रसंग आला तरी आपली डोकं गरम न होऊ देणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे बरं का. शहाणी माणसं काही होऊ द्या, त्यांना रागच येत नाही. मला जी खरी ज्ञानी माणसं असतात ना, ते चेहऱ्यावर इतक्या सुद्धा छटा निर्माण होऊ देत नाहीत. आणि अल्पज्ञानी माणसं, एखादी थाप जरी आगाव पडली तरी माझा चेहरा लाल भडक होतो. ओळखावा हा अल्पज्ञानी आहे म्हणून. आता एखाद्या वेळेला काय होतं, काही चुकी होते. चुकीला संपादून घेण्याची सवय ज्याची आहे त्याला म्हणायचं धीर. विठ्ठला रामायणात काही गोष्टी धीर धरल्या म्हणून शेवटपर्यंत गेल्या. मंडोदरीला सीता म्हणून चकले होते आणि मनात विचार केला, अरे 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 ही तर रावणाला बोलली म्हटले, शेपटा सहित पलंग बांधूया आणि रामाकडे घेऊन जाऊया बाईला. तेवढ्यात विचार केला, गडबड करून कामाचं नाही, जरा दम धरावा लागते. गडबड नाही कामाची. आणि मग ती दुतिका आली, तिच्याबरोबर मग मंडोदरीचा आणि रावणाचा संवाद ऐकल्यावर मग कळाला, अरे 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 बरं झालं, नाही तर मोठी चुकी झाली असती. म्हटले ही मंदोदरी नाही, ही सीता नाही, ही मंडोदरी आहे. आणि मग लक्षात आलं, तसं बाबा संयम महत्वाचा आहे. अहो क्रोधे यावे कोठे, ज्ञानोबा मुक्ताबाई सांगते, मनुष्यानं संयम ठेवावा. आणि त्याचं कारणच आहे, गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दोन्ही गोष्टी जवळ पाहिजे. बलही पाहिजे माणसाकडे. आता बल कोणतं? शूरता बलाने प्राप्त होते. मग बल कोणतं असावं? काहीकडं शारीरिक बळ असावं, काहीकडं भावबळ असावं, काहीकडं ज्ञानबळ असावं आणि काहीकडं वैराग्याचं बळ असावं. विठ्ठला शारीरिक बल नसेल, ज्ञानबल असल्यावर जगत झुकतं पुढे महाराज. आता काही काही लोकांकडे शारीरिक बल आहे. शारीरिक बल स्वतःचं संरक्षण करू शकतं आणि कधी कधी आपल्या देशावर काही संकट आले तर त्या बलाचा उपयोग होतो. पण शारीरिक बल असणं महत्वाचं आहे बरं का. ज्ञानही असणं महत्वाचं आहे, वैराग्य असणं महत्वाचं आहे. का आपण कलियुगामध्ये पाहतो सध्याच्या लोकांची स्थिती, मला ज्ञान बळही नाही, शारीरिक बळही नाही, वैराग्याचंही बळ नाही, भाव बळही नाही. विठ्ठला शूरता बलाने प्राप्त होते म्हणून शूर. आणि दुसरा मुद्दा आहे धीर. शूर आणि धीर, शूर आणि धीर,
सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्वामी काळजी तू सादर. स्वामींच्या गुरुच्या सेवेमध्ये पितृवचन काय महाराजांनी वर्णन केलेला आणि अशा प्रकारे साधूची सेवा आपल्या जीवनामध्ये स्वामी सेवा घडली पाहिजे. स्वामी सेवा श्रीगुरूची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली की महाराज म्हणतात एक शरीरीची माती मेळविनती एक शेती जेच श्रीगुरूचे ठाकती श्रीचरण. हे शरीर सद्गुरूच्या सेवेसाठी कामाला आलं पाहिजे. पण मारुत्र्यासारखा गुरुभक्त कोणी नाही. स्वामी काळजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा विठोबा रखुमाई. सामान्यत्व आहे पण अजून तुमच्यातली विशेष खासियत काय अभंगाच्या
अंजनीची या कुमारा हे रुद्रा, तुम्ही भगवान शंकर आहात आम्हाला माहिती आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी, तपाची अंती शिव झाला प्रसन्न, माग वरदान तिसी म्हणे. आणि मग तिने सांगितलं बा देवा, आणि तिच्या प्रसादाने महाराज साक्षात शिवशंकर रुद्र म्हणजे, आणि साक्षात शिवशंकर त्या ठिकाणी अंतकरणाच्या भूमिकेमध्ये आणि प्रागट स्वरूपाने प्रगट झालेले बघा, लक्षात ठेवा. पण तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. मारुती यांच्या इथे मला बोलवलं महामंडळाने, आणि पुढे आज कार्यक्रम आहेत, कळसाचेच कार्यक्रम आहेत. त्यांचा आग्रह होता, म्हटले काय कुठं गाव म्हणलं इथे इथं आहे म्हटले, आणि येऊ शकता तुम्ही. पण ठीक आहे येतो. पण थोडा वेळ सेवा करण्याचा प्रयत्न केला. सुंदर प्रकारचे नियोजन, सुंदर गायक वादक आणि साऊंड सिस्टीम सुंदर. एवढ्या या आपल्या खेड्यापाड्यामध्ये इतकी सुंदर नियोजन होतात याचा आनंद वाटतो की लोक परमार्थाचे भोगते आहेत, रसिक आहेत. आणि त्याचं कारणच एक आहे की सद्गुरू मोतीराम महाराजांचं परिसरावर असलेलं कृपा ही महापुरुषांनी देणगी दिलेली आपल्याला. पण आता ज्यांचं आगमन होणार आहे, आता काही क्षणात महाराज कुठपर्यंत आले, 2 मिनिटं. महाराजांचं आगमन इथे होणार आहे. मोठी गादीची परंपरा आहे, सिद्ध पुरुषाची गादी आहे. समाजामध्ये कार्यही त्या गादीचं मोठं आहे. आता किती झाडं लावली, निसर्गाला जपण्याची संकल्पना. मला वाटत नाही कोणत्या मठाधिपतीला तशी बुद्धी सुचली असेल झाडं वगैरे लावायची. महाराजांचं कार्य वेगळं आहे. दिलीप भाऊला माहिती आहे, त्या परिसरामध्ये काही गावात कार्यक्रमाला मी जात असतो, ते त्यांच्या कार्याची अनुभूती पोचपावती पाहायला मिळते. सुंदर आहे. श्रद्धास्थान आहेत, महंत आहेत, आणि त्यांचंही येणं आपल्या मगाशी कोणीतरी माझ्याकडे बोलले कळस म्हणलं नाही, महाराज आल्यावर बसवा. एवढी मोठी माणसे भाव आले होते. म्हटले कीर्तन अगोदर, म्हटलं नाही, अगोदर कीर्तन असतं. कीर्तन ही महापूजा आहे आणि कळस नंतर असतो. आणि म्हणून कशासाठी त्यांच्या हस्ते बसला पाहिजे. ती योग्यतेची माणसं आहेत, मोठी माणसं आहेत ती. आणि म्हणून त्यांचं इथं आपल्यासाठी येणं फार आनंददायी आहे. त्यांचं दर्शन तुम्हा आम्हाला सर्वांना होणार आहे, ही परम भाग्याची गोष्ट आहे. म्हणून मारुतीरायांची कृपाही तुमच्यावर अखंड राहावी, सदोदित राहावी, सगळ्यांचं कल्याण व्हावं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मारुतीरायाचं दर्शन आपल्याला नित्य घडावं. मारुतीरायांनी सगळ्यावर कृपादृष्टी ठेवावी अशी अंतःकरणपूर्वक वासना करून मारुतीरायांच्या चरणी दंडवत घालतो. महाराज येईपर्यंत चाल म्हणा एखादी, आणि माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो. एकदा तुकोबरायचं भजन करा. माझं कीर्तन संपलं. तुकाराने रुद्रा तुका